नमस्कार मंडळी. तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे जे मी आर्ट आणि क्राफ्ट करते त्याच्याकडे माझ्याकडे थोडंसं काय काय सामान आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा माझ्याकडे हे 2 ब्रश आहेत. माझ्याकडे फक्त 2च ब्रश आहेत ज्याने पेंटिंग आणि छोटासा ब्रश आहे त्याने काही डिझाईन वगैरे काढायला हे 2च ब्रश आहेत. त्याच्यानंतर हे पेंटिंग मी ते लीफ पेंटिंग मी काल केलं होतं. तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, व्हिडिओ बघितला नसेल तर चॅनलला जाऊन नक्की बघा. त्याच्यानंतर माझ्याकडे अशी झाडाची पानं होती मोठी मोठी, तर त्याच्यावर मी थोडंसं पेंटिंग केलं होतं. ती पानंसुद्धा मी त्यात ठेवलेली आहेत. त्यातले मी 2 पानांवर काही केलेलं आहे काम आणि बाकीचे जे एक पान होतं मी ते तसंच ठेवलेलं आहे. त्याच्यावर मी अजून काही केलं नाही. ती पानंसुद्धा मी त्यात ठेवली होती. त्याच्यानंतर मी केला होता आपण नारळाची जी कवटी असते त्याचा आपण कप केला होता आणि त्यानंतर आपण डेकोरेटसुद्धा केलं होतं, कलरसुद्धा केलं होतं. तो सुद्धा मी त्यात ठेवलेला आहे. त्याच्यानंतर आहे एक शीट आहे, मोरपीस आहे एक आणि त्याच्यानंतर मोल्डेड क्ले आहे. क्लेचं काय काम करायचं असेल तर मी हा क्ले वापरते, मोल्डेड क्ले. तो सुद्धा मी ह्या बॉक्समध्ये ठेवलेला आहे. त्याच्यानंतर एक लोशनच्या बॉक्सवर मी वारली पेंटिंग केलं होतं. तुम्ही शॉर्ट्समध्ये बघितलं असेल. हा वारली पेंटिंग केलेला बॉक्स आहे मी. तो सुद्धा मी ह्या बॉक्समध्ये ठेवलेला आहे. तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर आईस्क्रीम स्टिक्स आहेत काही लागणाऱ्या, काही त्याचं करायला आईस्क्रीम स्टिकचे काही DIY करायला, काही क्राफ्ट करायला, त्यासाठी हे आईस्क्रीमच्या स्टिक आहेत. त्याच्यानंतर आहे जो ग्लू, हा ग्लू B7000 हा ग्लू आहे. हा एकदम परफेक्ट आहे सगळ्यासाठी. सो हा ग्लूसुद्धा मी वापरते कधी काही जास्त चिटकवायचं असेल चांगल्या प्रमाणात तर मी हा ग्लू वापरते. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हे बघा आणि हा नक्की घेऊ शकता. त्याच्यानंतर माझ्याकडे आहेत ह्या साध्या कलरच्या डब्या, 3 हे आहेत त्याच्यात, 3 रो आहेत त्याच्यात. आणि त्याच्यानंतर माझ्याकडे आहेत फेविकॉलच्या 2 बॉटल आहेत. तो सुद्धा ग्लू लागतो आणि हा सुद्धा फेविकॉल मी ठेवलेला आहे. त्याच्यानंतर आहे मार्कर, एक ब्लॅक कलरचा कॉमन मार्कर, तो सुद्धा मी एक ठेवलेला आहे. त्याच्यानंतर आहे ह्या बॉक्समध्ये माझं सगळं नथ करायचं सामान आहे. ते छोटे छोटे मणी किंवा मिरर किंवा तार, छोटे छोटे काय गोष्टी आहेत नथीच्या, त्या मी त्या बॉक्समध्ये ठेवलेल्या आहेत. त्याच्यानंतर ही आहे नथ बनवायची तार, स्प्रिंगची नथ बनवायची तार. त्याच्यानंतर हा आहे ॲक्रेलिक कलरचा बॉक्स कॅमलचा, हा सुद्धा माझ्याकडे कलर आहेत हे. त्याच्यानंतर हे आहेत मी छोटे छोटे पुष्ट्यावर पेंटिंग केलेले. तर हे एक फ्लॉवरचं पेंटिंग आहे. तुम्हाला हे पेंटिंग बघा आणि तुम्हाला कसे वाटले मग ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे आहे एक डॉटवालं केलेलं ते एक आर्ट आहे. हे एक आहे छोटे छोटे पुष्ट्यांवर कलर देऊन त्याला पेंटिंग केलेलं आहे. हे सुद्धा मी ह्या बॉक्समध्ये ठेवलेलं आहेत सगळे चित्र काढलेली. आणि त्याच्यानंतर ह्या बॉक्समध्ये आहे ती म्हणजे एक तुटलेली सुरी होती माझ्याकडे, ते क्लेला कट करायला, क्ले घ्यायला किंवा काही करायला एक आहे माझ्याकडे सुरी. तर हा आहे माझा बॉक्स.